नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, हे आपण गेली वर्षभर ऐकतोय. IMFचा डेटा देऊन भारतीय पंतप्रधानांनी म्हणजे भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार असलेल्या सुब्रमण्यम यांनी आधीच हे जाहीर केलं होतं. पण आता काय झालं? पुन्हा त्याच्या का बातम्या आल्या? तर त्याचं मुख्य कारण असं आहे, की भारत सरकारनं अधिकृतपणे घोषित केलं आहे, की येस, भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. आता याचे बरेच अर्थ आहेत. एक अर्थ जे ह्यापूर्वी खूप चर्चेला गेलेले आहेत आणि ते म्हणजे आता लवकरच आपण जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या क्रमांकाची सुद्धा अर्थव्यवस्था होऊ आणि 2047 साली तर आपल्याला जगातल्या आर्थिक स्रोताचा एक महत्त्वाचा स्रोत असं भारताला म्हणायचं. पण हे सगळं सेलिब्रेट करत असताना एक महत्त्वाचा भाग आहे, की जो आपण विसरतोय आहे आणि तो म्हणजे भारतीय लोकसंख्या, की ज्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. पण भारत सरकारने काय सांगितलं हे आधी समजून घेऊ आणि मग पुन्हा आपली ही अर्थव्यवस्था ह्या गतीनं वाढत-वाढत 3ऱ्या क्रमांकाला मागे टाकण्याच्या स्पर्धेत कशी आली, ते पण समजून घेऊ. भारताच्या अर्थव्यवस्थेचे जर सकारात्मक आणि थोडेसे नकारात्मक मुद्दे आपण बघितले, तर ह्या दोन्ही मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला लक्षात येईल, की भारतीय अर्थव्यवस्था ही 4थ्या क्रमांकाला कशी पोहोचली. एकतर जी-डी-पीमध्ये वेगवान वाढ झाली आहे. आपल्या गेल्या काही वर्षातली जर आकडेवारी आपण बघितली, तर साधारणपणे 5.5 ते 7.5% एवढा आपल्या विकासाचा दर राहिलेला आहे. एकतर देशांतर्गत जी आपली बाजारपेठ आहे 140 कोटी लोकसंख्येची, तीच आपली सगळ्यात मोठी ताकद आणि तीच अडचण पण कशी आहे ते आपण बघू. तरुण लोकसंख्या साधारणपणे भारताचं ऑन एन एव्हरेज जे 28 वर्ष होतं, आता थोडंसं 32 वर्षापर्यंत आलं आहे. पण तरुण असलेल्या लोकांचा देश अशी आपल्या देशाची ओळख आणि ते अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचे असते. म्हणजे गिग वर्करपासून ते आय-टी सेक्टरमधल्या कामगारांपर्यंत, कर्मचाऱ्यापर्यंत सगळेजण जे आहेत ते या भारतीय अर्थव्यवस्थेला पुढं-पुढं घेऊन जातात. डिजिटल पॅनल ज्यात यू-पी-आय आणि डिजिटल पेमेंटचा जो वेगवान प्रसार झाला आहे आणि त्यामुळे काय होतं, की अर्थव्यवस्थेमध्ये जी असंघटित आहे किंवा जी आजपर्यंत रजिस्टर्ड झालेली व्यवस्था नव्हती, ती हळू रजिस्टर्ड होते आहे. आता स्टार्टअप इकोसिस्टम जी युनिकॉर्न्स जे आहेत, त्याचा जो वाढता भाग आहे, महाराष्ट्रासह आता दुर्दैवाने मुंबई आणि पुण्याला मागं टाकून दाक्षिणात्य राज्यातल्या अनेक शहरांनी महाराष्ट्रावरती आघाडी घेतली आहे. पण असं असून सुद्धा आपल्या देशाच्या एकूण प्रगतीमध्ये ह्या युनिकॉर्न्सनी, ज्या स्टार्टअप्सनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. जी-एस-टी इन्सॉल्व्हन्सी कोड, जी-एस-टीमध्ये आत्ता केलेल्या सुधारणा, परकीय थेट गुंतवणुकीचे आकर्षक धोरण, ज्याला पी-एल-आय सारखी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सारखी योजना, की जेवढं तुम्ही प्रोडक्शन कराल, त्या तुलनेनं आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ. जेवढे रोजगार तुम्ही निर्माण कराल, तेवढे तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ. आय-टी आणि बी-पी-ओमध्ये जागतिक नेतृत्व काही प्रमाणामध्ये भारताकडे आहे. थेट परकीय गुंतवणूक एफ-डी-आयमध्ये वाढ आणि मग खास करून मध्यमवर्गीयांची जी क्रयशक्ती आहे, ती वेगाने वाढते आहे. त्याचा भारताला कुठेतरी फायदा होताना दिसतो आहे आणि म्हणून हा देश हा 4थ्या क्रमांकाचं अर्थव्यवस्था झाला आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा लवकरच होईल. वेगवान शहरीकरण ज्याच्यामध्ये मोठी कामगारांची बाजारपेठ तयार झालेली आहे. रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे इन्व्हेस्टमेंट वाढते आहे. हायवे, रोड आणि पोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक. ऊर्जा संक्रमणासाठी म्हणजे सौर आणि विंड याच्यामध्ये झालेली तुमची मोठी गुंतवणूक. अर्थव्यवस्थेतली विविधता आपण बघतो आहोत, की ज्याच्यामध्ये कृषी, उद्योग, सेवा सर्व क्षेत्रामध्ये वाढ आहे. तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये वाढती आपली जे सामर्थ्य आहे ते वाढतंय आणि मग आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदाराची दीर्घकालीन असलेली रुची, ती पण महत्त्वाची ठरते आहे आणि ह्या सगळ्याबरोबरच बचतीचा वाढता दर, आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी, ग्रामीण विकासासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि इन्फ्रामध्ये मोठी गुंतवणूक. असं असून सुद्धा सगळं अलबेल का? माझ्या मताप्रमाणे नाही. खास करून जेवढा आपल्याकडे रोजगार निर्मितीचा दर असायला हवा होता आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता जरी खूप चांगली वाढ भारतानं नोंदवली असली, तरी सुद्धा अपेक्षित अशी आपल्याकडे रोजगार निर्मिती होत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे लोकसंख्येचा. काय आहे क्वांटम ऑफ जी-डी-पी जर आपण बघितलं, ठीक आहे, म्हणजे आता चीन 3.5% वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि ज्या जपानला मागे टाकून आता आपण 4थ्या क्रमांकावरती पोहोचलो, त्या जपानचा आर्थिक विकासाचा दर हा दीर्घकाळ 0 होता. पण त्याचा क्वांटम इतका मोठा आहे जी-डी-पीचा, की त्यामुळं त्यांची 3.5% ची वाढ ही आपल्याला आपल्या 5.5, 6, 7% च्या तुलनेमध्ये खूप मोठी भासते. कारण त्यांच्या जी-डी-पीचा क्वांटमच इतका मोठा आहे. 40,00,000 कोटी आणि कुठेतरी 7,00,000 कोटी रुपये वगैरे अशा अशा क्वांटममध्ये आपण बोलतो आणि मग आपल्याला जाणवतं,
की आपल्या लोकसंख्येमुळं जरी जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं घरगुती कन्झम्पशन, डोमेस्टिक कन्झम्पशन, घरगुती खरेदी-विक्री ही इतकी जास्त आहे, की आपल्याला फार जागतिक अर्थव्यवस्थेतल्या घडामोडींचा, ज्याला ग्लोबल हेडविंड्स किंवा जागतिक घडामोडींचा फारसा फटका आपल्याला बसत नाही, असं दिसतंय. 2008 पासून म्हणजे जेव्हा अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आली होती तिथपासून ते आता टॅरिफ जे डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या तिथपर्यंत मधल्या अनेक गोष्टी मी सोडून दिल्या. तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला फारसा फटका बसला नाही. त्याचं कारण आहे, पण लोकसंख्या सिंगल विंडो सिस्टम कंप्लीटली फेल्ड आहे. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, महागाईचा जो अधून-मधून बसत असलेला फटका आहे, पायाभूत सुविधेची सतत सुरू असलेली कामं, ऊर्जा सुरक्षा ज्याच्यावरती आपलं तेलावरचं जे अवलंबित्व आहे ते अजूनही घटवता आलेलं नाहीये. आपलं जे खाद्यतेल आहे, त्या खाद्यतेलावरची सुद्धा आपली अ, गुंतवणूक आपल्याला वाढवता आलेली नाही. मग एकीकडे किती वेगळी परिस्थिती आहे बघा. आपण जगातनं खाद्यतेल आयात करतो आणि आपल्या शेतकऱ्यांना मात्र शेतमालाला भाव मिळत नाही. स्थानिक पुरवठा साखळीमधले जे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कमकुवतपणा आहे, शहरी नियोजनातल्या त्रुटी आहेत, हायटेक मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यामध्ये पुरेशी उत्पादकता आधारभूत नाहीये, सामाजिक दहशत जी अनेक ठिकाणी आता आपल्याला दिसते आहे आणि या सगळ्याबरोबरच जे मधल्या काळामध्ये म्हणजे काँग्रेस आणि भाजपमध्ये एक साम्य काय आहे, तर ते आर्थिक उदारमतवादी धोरणं राबवतात. अधून त्यांना त्या स्वतःच अवलंबलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाला ब्रेक लावावासा वाटतो, जे मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कालखंडामध्ये आपण बघितलं आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ज्या गतीनं वेगवेगळ्या सुधारणा आणल्या होत्या, त्याला स्वतःच दिलेली खीळ आणि आता तर फ्रीबीज खूप मोफत गोष्टी वाटप करण्याचं जे तंत्र राजकारण्यांना अवलंबलेलं आहे. त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट लोकसंख्या, प्रचंड भ्रष्टाचार आणि राजकीय अनास्था या 3 गोष्टी ह्या भारतीय अर्थव्यवस्थेला मारक आहेत. पण म्हणून आपण आत्ताचं जे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं यश आहे, ते यश सेलिब्रेट करू नये का? माझ्या मते करायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्था वाढली आणि त्या वाढलेल्या अर्थव्यवस्थेनं ज्या गतीनं अ, आपल्या देशात प्रगतीचे वारे वाहतायत, ते बघता आपल्याला अगदीच त्यातनं दुःख मानावं अशी स्थिती नाहीये. उलट सेलिब्रेट करावी अशी स्थिती आहे, की इतक्या सगळ्या जागतिक अडचणीनंतर सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था वाढतेय. गतीनं वाढते. पण त्याच्यातनं होणारी रोजगार निर्मिती आणि अधून-मधून आत्ताचं जे राजकारण ह्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे, त्याच्याबद्दल लोकांची वाढती अनास्था, हे असे मुद्दे आहेत, की ते आज जरी फारसे महत्त्वाचे वाटले नाहीत, तरी ते पुढच्या येणाऱ्या वाटचालीमध्ये देशाच्या खूप महत्त्वाचे ठरू शकतात. कारण कमालीची नकारात्मकता काही विशिष्ट वर्गामध्ये मला वाढताना दिसते आहे आणि ते सगळेचे सगळे सिनिकल नाहीयेत किंवा ते जी पॉलिटिकल डिस्पेन्सेशन आहे, मग कुठलीही असेल, आत्ताची रुलिंग डिस्पेन्सेशन असेल, म्हणजे आत्ताचं सध्याचं सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल, त्यांच्याबद्दलची त्यांच्या मनामध्ये घृणा वगैरे नाहीये. तरीसुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण ह्या देशात सध्या आहे आणि ज्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टी घडताना दिसतायत, त्याबद्दल एक प्रकारचा नकारात्मक भाव वाढताना दिसतोय. ही चिंतेची बाब आहे. सो थांबूया आपण इथे. जे घडतंय, जसं घडतं आहे, त्यातले मधले अर्थ काय आहेत? कोणताही आमचा अभिनिवेश न बाळगता सत्याच्या जवळ जाण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, तो तुम्हाला आवडतोय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक सो मच.